कोणी बंडखोरी करत असेल तर हक्कालपट्टी करा, संजय राऊतांनी आता विशाल पाटील यांच्यावरती प्रतिक्रिया दिली। निर्णयाविरोधात कोणी गेलं तर पक्षाने भूमिका घ्यावी। महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं आहे असं देखील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे। त्यामुळे कोणी बंडखोरी जर करत असेल तर पक्षाने हक्कालपट्टी करावी, अशा प्रकारची प्रतिक्रिया आता विशाल पाटील जे सांगलीमधून इच्छुक आहेत, जे काँग्रेसकडून या ठिकाणी लोकसभा मतदारसंघामध्ये जागा काँग्रेसला सुटेल आणि उमेदवारी मिळेल या आशेवरती अद्याप देखील आहेत, त्या विशाल पाटील यांच्या संदर्भात बोलत असताना आता संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली। अमरावतीमध्ये दिनेश बुब यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, उमेदवार आहे। त्याआधी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला, आपल्याला माहीतच हे संकेत आहे। जर एखाद्या पक्षाचा उमेदवार बंडखोरी करत असेल, महाविकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेत असेल आणि त्याच्याबरोबर महाविकास आघाडीतल्या पक्षाचे लोक उभे राहत असतील, तर मला असं वाटतं याला पक्षाच्या शिस्तभंगाची जी भूमिका असते ती असायला पाहिजे आणि संबंधित पक्षानं या सगळ्यांची हकालपट्टी करायला पाहिजे, असं साधारण संकेत आहे। कोणताही पक्ष असेल, मी पक्षाचं नाव घेत नाही। विशाल पाटलांनी सांगलीमध्ये जी काही बंडखोरी केलेली आहे ती बंडखोरी नाही, तर काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी त्यांची असलेली धडपड ती त्यांनी तिथं व्यक्त केलेली आहे। त्यांनी हेही सांगितलं की मी बंडखोरी हे आमच्या रक्तात आहे, वसंतदादांनी बंडखोरी केली होती म्हणून मी करतोय, असं त्यांचं एकंदरीत विधान होतं। मग याचा अर्थ असा आहे की आता ही महाविकास आघाडीचा जो आज ज्याला म्हणता येईल की फाटाफूट किंवा त्यांच्यामधलं असलेलं असंतोष या सांगलीच्या सीटापासून सुरुवात झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।